हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या फिल्मी बुडबकवरती मनपूर्वक स्वागत. पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर. आता तुम्ही म्हणाल हे नाव कोणाचं आहे, तर भारतासाठी पहिलं इंडियन पॅरा ऑलिम्पिक मेडल आणणाऱ्या वीराचं हे नाव आहे. त्या वीरावरती आलेल्या पहिल्या सिनेमाबद्दल आपण आज बोलणार आहोत. त्यांची बायोग्राफी ज्या सिनेमाने कव्हर केली आहे, सिनेमाचं नाव आहे चंदू चॅम्पियन, ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. चला सुरू करूयात. तर सिनेमाची स्टोरी आहे चंदू चॅम्पियन म्हणजेच मुरलीकांत राजाराम पेटकर यांच्या एकंदर आयुष्यावरती. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यामध्ये राहणारा एक लहानसा मुलगा, ज्याला लहानपणापासूनच काही ना काहीतरी करून दाखवायची इच्छा होती, पण आपल्या आयुष्यातील काही ड्रॉबॅक्समुळे, काही कारणांमुळे त्या मुलाला, त्या लेकराला लहानपणापासूनच काही ना काही कारणामुळे सतत बुली केलं जातं, समाजाकडून हेटाळणी होत राहते, बऱ्याच उपेक्षांचा सामना करावा लागतो आणि या सगळ्या जद्दोजहदमध्ये तो इंडियन आर्मीमध्ये भरती होतो. आणि त्यानंतर होतं 1965चं भारत पाक वॉर, ज्याच्यामध्ये मुरलीला 9 गोळ्या लागतात आणि आपल्या हिरोला 9 गोळ्या लागल्यानंतर त्याचं ऑपरेशन वगैरे अर्थातच होतं, पण एक गोळी मात्र परमनंट त्यांच्या शरीरामध्ये राहते, ती काही काढता येत नाही. आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या घरापासूनही थोडासा दुरावा होतो. पण त्यानंतर मात्र तो माणूस आपलं बॉक्सिंगमध्ये पुढे जाऊन आपल्या देशाला कशा पद्धतीने ऑलिम्पिक मेडल मिळवून देतो, ही सगळी या सिनेमाची मोठामोठी स्टोरी आहे. तर आता आपण बोलूयात सिनेमाच्या कथानकाच्या खासियतबद्दल. पहिली गोष्ट म्हणजे कथानक सिंपल आहे. ज्या पद्धतीने डिरेक्टर कबीर खान ओळखले जातात, की कशा पद्धतीने छोट्या छोट्या डिटेल्समधून आणि सिनेमाचं कथानक, उत्तम स्क्रीन प्ले आणि थरारक म्युझिकच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ते कथानक बिल्ड करतात, तिथं त्यांची खासियत आहे. पण त्यासोबतच ॲक्टर्सला ज्या पद्धतीने सिनेमाच्या पडद्यावरती वावरण्याची जी विंडो कबीर खान मिळवून देतात, तीसुद्धा त्यांची खासियत आहे. छोट्या मोठ्या रोलमध्ये, कॅमिओजमध्ये सुद्धा आलेले ॲक्टर कशा पद्धतीने भाव खाऊन जातील, हे एक डिरेक्टर म्हणून कबीर खान यांना अतिशय उत्तम जमतं. म्हणजे कार्तिक आर्यन जे या फिल्मच्या लीड रोलमध्ये आहेत, त्यांचं कौतुक केलंच पाहिजे, की शारीरिक पातळीवरती त्यांनी मेहनत घेतलेली आहे. अर्थातच मानसिक पातळीवरती ते या भूमिकेशी आणखी एकरूप होऊ शकते, पण तरीसुद्धा त्यांच्या स्क्रिप्ट निवडणं हे त्यांचं एक कौतुक आहे, की अशा सिनेमामध्ये शक्यतो ॲक्टर घुसायला पाहत नाहीत, तरीसुद्धा कार्तिक आर्यनने ही स्क्रिप्ट निवडली, त्याबद्दल नक्कीच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण ही भूमिका आणखी छान झाली असती, खास करून पेटकर या मराठमोळ्या माणसाच्या ह्याच्यामध्ये शिरताना त्यांचं पंजाबी असणं थोडंसं हे आहे, बट आफ्टर ऑल त्यांचं काम त्यातल्या त्यात चांगलं झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये भाव कोण खाऊन जातं, तर जे दुसरी फळी सिनेमाची आहे, जे साईड रोल्स तथाकथित लोक म्हणतात, जे मी मानत नाही, तर छोट्या छोट्या भूमिकांमध्ये भाव खाऊन गेलेले ॲक्टर, मग ते विजयराज सर असतील, राजपाल यादव असतील, विजेंद्र काला असतील किंवा यशपाल शर्मा असतील, ह्या चौघांनीही सिनेमाला 4 चांद लावलेले आहेत. आपल्या छोट्या मोठ्या भूमिकांमधून सिनेमाचं कथानक एका वेगळ्या उंचीवरती नेताना आणि महत्त्वपूर्ण टर्न्सवरती किंवा महत्त्वपूर्ण वळणांवरती कशा पद्धतीने आपल्या चॅम्पियनला त्यांनी पुढे नेलेलं आहे, हे सगळं या सिनेमामध्ये पाहायला मिळतं. एकूणच एक चांगला फॅमिली फ्रेंडली चांगला सिनेमा आपल्याला चंदू चॅम्पियनच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. खास करून या सिनेमाला बरेच जण इंडियन फॉरेस्ट गंप किंवा भाग मिल्खा भागशी जोडतायत, पण मला वाटतं चंदू चॅम्पियन थोडासा वेगळा फ्लेवर आहे या सगळ्यातून, त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करायला हरकत नाही. चंदू चॅम्पियन बघा आणि तुम्हाला सिनेमा कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा. बाकी काय करताल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबच्या बटनला तुम्ही ठोसा मारा किंवा गोळ्या घाला, पण सबस्क्राईब झालं पाहिजे आणि पाहत रहा फिल्मी बुडबक. धन्यवाद.